अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हाय, कसे आहात? चला, आज ना मी करणार आहे मिक्स पालेभाज्यांचे कटलेट. तर चला, त्याला काय काय पालेभाज्या मी वापरणार आहे ते पण आधी बघूया. या, हे बघा, कटलेट बनवताना ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे पाती कांदा, पालक, मेथी, हिरवा मटार, थोडंसं बाइंडिंगसाठी आपल्याला बटाटाही लागणार आहे आणि ओलं तिखट लागणार आहे. त्याच्यासाठी हिरव्या मिरच्या, आलं आणि लसूण. पण हे ओलं तिखट आहे ना, मी बनवूनच ठेवलेलं असतं, म्हणजे आपला वेळ वाचतो आणि झटपट कुठल्याही पदार्थामध्ये आपल्याला त्याचा वापर झटकन करता येतो. तर ह्याच्यामध्ये आलं, हिरवी मिरची आणि लसूण आहे आणि तो चांगला वाटून त्याला पुन्हा तेलामध्ये मी फ्राय करून ठेवते. ते अशासाठी की तो टिकतो चांगला. आणि हा जो ठेचा आहे ना, हा तुम्ही नुसता भाकरीबरोबर पण फार सुंदर लागतो, खाऊ शकता, इतका सुंदर बनतो. आणि आता त्याच्यामध्ये मला बाइंडिंग कटलेट करायचे, बाइंडिंग लागेल व्हायला पाहिजे त्याचे, म्हणजे वड्या कटलेट सारख्या म्हणजे म्हणतात ना, गोल कटलेट तयार झाले पाहिजेत. तर त्याच्यासाठी मला लागणार आहे तो रवा. हा रवा घालणार आहे. रवा बारीक जाड कुठलाही असला तरी चालेल. आता हे कटलेट मी का बरं बनवते सांगू का? कारण लहान मुलं आहेत ना, पालेभाज्या कधी खात नाही, फार नखरे करतात पालेभाजी खाताना. मग त्यांना पालेभाजी जाणार कशी पोटात, आणि त्याची जी विटॅमिन्स आहेत ते वेळोवेळी मुलांना मिळायला पाहिजेत. म्हणून खास मुलांसाठी गपचूप त्यांना न सांगता असे बनवणारे कटलेट मग असे चापून चोपून मस्त खातील आणि त्याच्याने पालेभाजी त्यांच्या पोटात जाईल. तर चला, आता लागूया तयारीला. आता हे जे आहे ना, सगळे पालेभाज्या या स्वच्छ धुवून घेणार आहे मी आणि त्यांना बारीक चिरून घेणार आहे. तर चला, आता ना मी हा रवा जो मी म्हटलं ना, रवा घालणार आहे. तर तो 2 चमचे रवा घालून तो थोडंसं भाजून घ्यायचा. कारण भाजायचा अशासाठी की जर 3 चमचे घालते. तो भाजायचा अशासाठी की कच्चा टाकला ना तर तो कालवताना म्हणजे आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार तर अगदी चिकट चिकट होईल. म्हणून थोडा भाजून घेतला की तो असा त्याला चिकटपणा राहणार नाही, म्हणून थोडासा भाजून घ्यायचा आहे. हा बघा, हा आता आपला रवा भाजून झाला. फार नाही भाजायचा, पण व्यवस्थित म्हणजे कच्चेपणा जातो त्याच्यात, कच्चटपणा असतो तो काढून टाकायचा आपल्याला, म्हणून थोडा भाजून घ्यायचा. आता भाजलाय. आता मी गॅस बंद करते आणि आता इथे हे मटार आहेत, हे आधी मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. कारण ह्या ज्या सगळ्या चिरलेल्या भाज्या आहेत, ह्या बघा, भाज्या बारीक चिरून ठेवल्यात. पाती कांदा, पालक आहे, मेथी आहे, कोथिंबीर आहे. तर हे सगळं मी ठेवलेलं आहे बारीक चिरून. तर ते आपल्याला थोडंसं तेलावरती परतून घ्यायचं आहे. त्यामुळे मटार जर अख्खा टाकला तर तो अख्खा राहील, नीट स्मॅश होणार नाही. म्हणून तो मी मिक्सरमध्ये बारीक करून मग आपल्याला त्याच्यात घालून घ्यायचं आहे. आता बटाटा ना तो सोलून घ्यायचा आणि मग हे जे आहे किसणी माझी, तर मोठा भाग जो आहे याचा किसणीचा, ह्याच्याने आपल्याला तो बटाटा किसून घ्यायचा आहे. आता बघा, हा किस असा किसून घेतला. ह्याला आता जाळीमध्ये घालून स्वच्छ धुवून घ्यायचं, म्हणजे ह्याच्यातला जो चिकटपणा आहे तो निघून जाईल आणि स्वच्छ होईल बटाटा. चला, हा रवा आहे ना भाजून झालेला, हा आधी काढून घ्यायचा. आणि आता या भाज्या थोडंसं तेल घालून परतून घ्यायच्यात, त्याचं परतून घ्यायच्या. आता या परतायच्यात आपल्याला सगळ्या भाज्या ह्याच्यामध्ये घालून घ्यायच्यात. मेथी, कोथिंबीर, मगाशी मी ना कोथिंबीर दाखवली, कोथिंबीरही ह्याच्यामध्ये घालणार आहे आम्ही. आता या मंद आचेवरती आपल्याला शिजवून घ्यायचं, म्हणजे मग कच्चा राहिला नाही ना
की ते कटलेट सुद्धा पटापट आपल्याला परतता येतील. गॅस जरा बारीक करायचा. आता हा वाटाणा बघा असा मस्त वाटून घेतलाय, तर तोही ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा. हा मगाशी मी म्हटलं ना ठेचा, तर हा ठेचाही आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा. आणि बटाटा जो किसून ठेवला तोही ह्याच्यात घालायचा आहे. आता हे सारखं करून घ्यायचं, खालीवर करून, म्हणजे सगळीकडे व्यवस्थित मसाला पण मिक्स होईल आणि सगळे जिन्नस एकात एक सगळे व्यवस्थित कालवले जातील. घालायचंय मीठ, सगळे 2-2.5 चमचे. चमचा छोटा आहे म्हणून मग 2.5 चमचे मीठ घालते. आता याला झाकून ठेवायचं आणि मंद आचेवरती आपल्याला थोडी वाफ काढून घ्यायची, म्हणजे तो बटाटा आहे, आपण वाटलेला मटार आहे, तो सगळा व्यवस्थित शिजला गेला पाहिजे. चला आता आपण बघूया शिजलं का आहे. जरा खालीवर करून घेते. हा मस्त. फार अगदी गाळ अगदी शिजवायचं नाही, कारण आपल्याला कटलेट तयार करायचे आणि ते पुन्हा लावायचे, म्हणजे ते तेलामध्ये फ्राय होणारच आहेत. आता मजा सांगते बघा तुम्हाला. काय असतं माहिती का, मी नातवंडांसाठी मुद्दाम हे करते. नातवंड एवढी लबाड आहेत ना, तुम्हाला सांगते. लहान मुलं, म्हणजे माझीच नातवंड असं नाही, सगळी जनरली लहान मुलं जरा लबाड असतात. बाई शाळेमध्ये जातात तेव्हा अगदी शाळेमध्ये निरीक्षण सांगितलं जातं की डब्यामध्ये पोळी भाजीच आणावी आणि तीच द्यावी. आणि आम्ही अगदी आवर्जून अगदी त्यांना पोळी भाजी देतो. अशी मी 2-3 वेळा नातवंडांना केलं. पोळी भाजीमध्ये मुद्दामून पालेभाजी दिली, तर आणि पालेभाजी दिली, गाजर हलवा दिला, एकाला चटणी दिली आणि पालेभाजी आणि पोळी अशा पद्धतीने दिलं. तर इतकी लबाड पालेभाजी खायची नाही म्हणजे नाही. तर काय करावं त्यांनी, एकाने चटणीबरोबर पोळी खाल्ली आणि दुसऱ्याने नुसतं गाजर हलव्याबरोबर पोळी खाल्ली. भाजी तशीच्या तशी डब्यात परत घरात आली. म्हटलं अरे बापरे, अच्छा हे असं आहे काय. तेव्हापासनं मी मग ठरवलं की यांना आता पोटात पालेभाजी कशी घालायची. मग एक एक आयडिया सुचायला लागल्या. म्हटलं तर चला ह्या अशा पद्धतीनेच आता यांच्या पोटात आपण पालेभाज्या ढकलायच्या. मग मी ही आयडिया करायला लागले. आणि आता हे जे कटलेट बनवते ना, इतकी मस्त चापून चोपून खातात की एकही कटलेट शेवटपर्यंत म्हणजे सगळ्यांना अगदी आवडतात आणि सगळ्यांना पोटभरीचे पण होतात. आवडीने अगदी मागून मागून खातात. तर हे मला फार आवडतं. चला आता पुढे जाते. हे आपला शिजत आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये हा रवा घालून घ्यायचा आणि हाही थोडासा आपल्याला शिजून घ्यायचा. आता हे व्यवस्थित कालवून घ्यायचा हा रवा. पण हा पण रवा आहे ना थोडा आपल्याला आता शिजवायचा, ह्याच्यामध्ये वाफवून घ्यायचा आहे. हा सगळा कारभार जो चाललाय ना तो गपचूप चाललाय अगदी. म्हणजे घरात कोणालाच माहिती नाहीये की मी कशाचे कटलेट तयार करते. आणि ते सांगायचे नाही, सांगितलं की मग तोंड वाकडी होतील आणि खाणार नाहीत. चला आता ना हे गार झालं, तर आपल्याला ह्याचे गोळे तयार करून कटलेट तयार करून घ्यायचे. हे हातावर असे व्यवस्थित असे थापून घ्यायचे. चला हे बघा, हे आपले आता कटलेट थापून झालेले. आता ह्याला मला कुरकुरीतपणा आणायचा आहे. तर आपण ब्रेड क्रम लावतो, पण मी ब्रेडचा वापर नाही करणार आहे. माझ्याकडे उरलेल्या आहेत पोळ्या, तर त्याचा चुरा तयार केलेला आहे. पोळ्यांचा चुरा वापरायचा. खूप सुंदर असे बनतात, खूप कुरकुरीत होतात. फक्त आता हे छोट्या ताटलीत थोडा थोडा जसा लागेल तसा तसा चुरा घ्यायचा आणि मग कटलेट आपण ह्याच्यात लावून ते आपल्याला पुढे तव्यावरती परतायला ठेवायचे. आता हे बघा, हे आपले हे कटलेट तयार झाले ना, त्याच्यासाठी ना आपल्याला बुडवण्यासाठी कॉर्नफ्लॉवरचं आपल्याला बॅटर लागणार आहे. तर हे बघा, हे बॅटर तयार केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये बुडून बुडून आपल्याला ते कटलेट
लावायचे. तर आता मी जे पोळीचा चुरा करून ठेवला तर तो चुरा आपल्याला कॉर्नफ्लॉवरच्या बॅटरमध्ये घोळून घ्यायचा आणि मग त्याला तो चुरा लावायचा आणि तेलावरती आपल्याला फ्राय करायला तव्यावरती लावून घ्यायचे. हे अशा पद्धतीने बघा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय आणि मी ज्या पद्धतीने बनवलंय त्या पद्धतीने तुम्ही पण करून बघा. कसे कटलेट फार सुंदर बनतात, खायलाही खूप छान लागतात, रुचकर अगदी, आणि सगळ्यांना आवडतात. बघा तुम्ही पण करून. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, माझ्या पद्धतीने तुम्ही केलं आणि खाऊन बघितलं तर तुम्हाला आवडले तर ते कमेंट्स बॉक्समध्ये मात्र नक्की कळवा तुम्हाला आवडले का. आणि तुम्हालाही काही नवनवीन पदार्थ जर येत असतील काही छान बनवायला तर मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये कळवा, म्हणजे मलाही ते बनवता येतील. त्याचेही मी व्हिडिओ बनवायला म्हणजे तयार राहीन बनवायला, मला आवडेल बनवायला. बघा, आपले मिक्स पालेभाज्यांचे कटलेट तयार आहे. आणि बघा तुम्हाला कसा वाटतंय व्हिडिओ. खाऊन नक्की बघा, बनवून बघा कसा वाटतंय आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा हां, म्हणजे नवनवीन व्हिडिओ अजून बघायला मिळतील. चला पुन्हा भेटूया आपण. बाय.